कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्या चालेचे. रंगड्या बोलीची ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान, गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. काय नाव याचं? नेरवा जगदाळे. त्याच्या नात्यातलं कुणी? हो काय गणा जगदाळे. ना ना या पुढे साहेब, हे त्याचे वडील आहेत. तुमचा मुलगा होता का तो? होय साहेब, माझाच मुलगा, एकुलता एक मुलगा. त्याने का फाशी घेतली असेल? मी तर काय सांगू साहेब. घरात काही भांडण तंटा? तसलं काय बी नाही साहेब. अहो भांडण तंटा करायला करत राहायचाच कुठं. म्हणजे साहेब रात्रीच नुसता उलटत असायचं. कुठं राहायचा, काय खायचा, काय काय बी समजत नव्हतं बघा. गावात कोणाशी वैर वगैरे? कुणाशी वैर नव्हतं, कुणाशी वैर नव्हतं. यानं अचानक फाशी का घेतली असेल? आता बघा काय ठाव साहेब, काय सांगू. तुमचा कुणावर संशय? नाही, कुणावर नाही संशय. चला रे प्रेत खाली घ्या. काय रे चिठ्ठी सापडली का? हो साहेब. काय लिहिलंय चिठ्ठीत? वाचून दाखवतो साहेब. मी फार पाप केले तेव्हा मी फास लावून मरत आहे. माझ्या मरणाबद्दल कोणाला त्रास देऊ नये. आणि सही आहे का? हो आहे साहेब. नरवा जगदाळे. पाटील, हा नेरवा जगदाळे किती शिकला होता? लिहिता वाचता येत होतं, पर लय बी शिकलेला नव्हता. नाना, तुमचा मुलगा किती शिकला होता? श्रीपातूर शिकला होता. म्हणजे ठीक आहे, लिहिता वाचता येत होतं. चला पंचनामा सुरू करा. बॉडी तालुक्याला पाठवावी लागेल. लगेच चालू करतो साहेब. आणि हो, 2-3 साक्षीदार लागतील. ए बाजा, धर्म्या, अरे इकडे या, इकडे आले साहेब. पाटील, या जगदाळेनं चिठ्ठीमध्ये लिहिलंय मी खूप पाप केलंय. म्हणजे काय? मला बी काय उमजना. तो पैलवानकी करत होता. कुठं कुठं मारामाऱ्या बी होत होत्या त्याच्या. साहेब, त्यांनी जे लिहिलंय ते खरंय बघा. तो होताच पापी. मला वाटलं ते प्रकरण साधं नसणार. उगीच कोणी आत्महत्या करत नाही. काय पाप करत होता तो? गावातल्या पोरींवरती त्याची वाईट नजर होती. लग्नाची म्हणा, बिन लग्नाची म्हणा. त्याला त्याचं काहीच वाटायचं नाही. बर, कुणी तक्रार केली नाही मग? केला ना, तक्रारी बी केल्या. अहो चांगल्या हाणामाऱ्या सुद्धा झाल्या. मग काय, तो पैलवान गडी कधी मार खायचा, कधी मार द्यायचा. काय पाटील सांगतायत ते खरंय का? खरं आहे साहेब. काय पाटील, गावचे पाटील असून तुम्ही काहीच माहिती देत नाही, याचा अर्थ काय समजायचा? साहेब, डोळ्यात आणि कानात 4 बोटांचं अंतर आहे. जवळ डोळ्या देखत काय घडत नाही तवर कंच्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो. या उगाच गव्हाबरोबर किडे रगडलं जायचं. अरे हा गाव एका वेड्यांचा बाजार. मरणारा माणूस पापी होता. हा म्हणतोय त्या माणसाने पाप केलं. पाटील म्हणतायत की डोळ्यांनी दिसल्याशिवाय खरं मानायचं नाही. आणि हा म्हणतोय की गव्हाबरोबर किडे रगडलं जायचं. अशा परिस्थितीत आम्ही तपास कसा करायचा? सांगा भाऊ, कसा करायचा तपास? साहेब, अगोदर पंचनामा करा, मग तपास सुरू करा.
एकदा तपास सुरू केला की समद उलगडतंय बघा. ते तर करावंच लागेल. हा खून आहे की आत्महत्या हे आम्हाला साबित करावंच लागेल. साहेब तो त्याचा कोण कोण करणार? तो तर 4-4 माणसांना लोळवायचा. याचा अर्थ गावात त्याचे अनेक शत्रू होते. आता कायच काढायला हरकत नाही. वहिनी घागर जड आहे का? नाही. अगं वै थांबा की. का काय काम आहेस का? काय काम असेल तेव्हाच थांबणार वय. माझ्या मागे येऊ नका. अहो मग तुम्ही थांबशाल तेव्हा मी बोलेल ना तुमच्याशी. मग कशाला येतो तुमच्या माग? हा बोला काय म्हणणं आहे? मी हा म्हणतो घागरली जड झाली असेल तर मी नेतो घर पतूर. द्या माझ्याकडं. तुम्हाला कोणच सांगितलं घागर जड झाली? कुणी सांगायला कशाला पाहिजे? मी असतं आडलं. हे पहा तुम्ही आमच्या मालकाचे ओळखीचे हाय म्हणून मी गप हाय. नाहीतर नाहीतर ही पायातली वाहन काढून कानफाला खाली मारली असती. वा बाजूला म्हणे घागर जड झाली. काय होताय? काय म्हणत होता तू नेरवा? काय नाही. तुम्ही नाही म्हणत असलात तरी मला पक्क ठाव आहे. मी चांगला वळीतो त्या नेरव्याला. त्यांनी तुमची छेड काढलेली असणार. असतात काही माणसं कुत्र्याच्या जातीची. अहो तो निस्ता कुत्रा नाही, पिसाळलेलं कुत्र आहे ते. असू द्या दादा उशीर होत या. येते मी. जावा तुम्ही जावा, मी बघतो. हे उठ. काय संपतच्या बायकोला काय बोलत होता? कोण? म्या म्या कुठं काय बोलूया? खोटं बोलू नकास. म्या माझ्या डोळ्यांनी बघितलेलं हाय. हा हा संपत घरी आहे का एवढंच विचारलं म्या. असं वय? त्या संपत कडं तुझं काय काम आहे र? हाय एक काम आहे माझं त्याच्याकडं. पर काय काम आहे ते तरी सांग की. ते तुला का सांगू? तू कोण मला विचारणारा? गावचा पुढारी आहेस का? निर्वा उगा आडव्यात शिरू नकास. नाहीतर काय होईल? काय होईल? काय होईल ते आत्ता सांगत नाही म्या. बघू जवाचं गहू तवाच्या पोळ्या. त्या शरीर कमवलं ते काय फक्त दाखवा नाही. ते बघू र. पर तुला सांगून ठेवतो, गावातल्या आयाबायासनी त्रास दिलास तर ती तुला लय जड जाईल. म्या गावचा पुढारी नसाल पर अख्खा गाव माझ्यासाठी जीव देईल. ठाव आहे ना तुला? दिना तो पराचा कावळा करतोय असा. अरे तुझं वागणंच तसं आहे की पराचा कावळा होतो या. तुझं दिसायला माणूस आहेस पर तुझं वागणं माणसासारखं आहे का? माणसासारखं नाही मग काय भूतासारखं आहे का राक्षसासारखं? त्याचा तूच विचार कर. काय पुरावा आहे का? दिना माझं तुझं काय वैर नाही. उगाच काही बोलून भानगड वाढवू नकस. आज नाही वाढवत, आज नाही वाढवत. पर याक लक्षात ठेव, नवती ताईला मी ताई म्हणतो म्हणजे ती माझी भन झाली. आणि माझ्या भनीसाठी म्या कवा बी जीव द्यायला तयारी. आणि येळ पडली ना तर कवा बी जीव पण घ्यायला तयारी. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. काय वहिनी संपतरावासनी भाकरी घेऊन निघाला का? वय आमसनी बी का बा बोलवा की जेवाया. का तुम्हासनी घरदार नाही का? हाय की घर भी आहे आणि दार भी आहे. मग का तुमच्या घरात जेवा खावाय नाही का? हाय की. मग तुमचा डोळा आमच्या घरातल्या भाकरीवरी कशा बाई? तुम्ही जसा दिसायला देखणा हायसा तसा तुमचा स्वयंपाक पण फक्कड आहे असं वाटतं या म्हणून म्हणलो.
मला गाई आहे, वा बाजूला, सोडा माझी वाट. काय ग नेवले, यायला एवढा उशीर का केलास? हा अगं वाट बघून बघून डोळं थकलं माझं. अहो आत्या धाडतच नव्हत्या, मी आज आग्री करून आली. आईच्या डोक्यात ते काय खून भरलंय काय बी कळना. नको तवा आपल्या दोघांच्या मध्ये आडवी येते. मला बी काय कळना झालंय. आईच्या मनात काय चाललंय काय बी उमजना बघ मला. जाऊ दे, वाढ वाट. आजकाल रातच्याला बी खा करत्या उगा 4-5 वेळा पाण्याला बी उठत्या. काय समजना झालंय आत्याच. तेच ना मी पसंत नाही का. अगं पसंत कशी नाही? हा छान दडवावा आणि तुला काढावं असं देखणं रूप आहे बघ तुझं. मी एवढी देखणी हाय, मग आत्या कसा बोलतात? अगं खरं तेच बोलतोय मी. तू जरी माझी बायको असली ना तरी आवाजा सवा बोलत नाही मी. नवले अगं तुला देखणी दिसतीस बघ. अगं पण मग आत्या असं का वागते ती? एकदा ना विचारतोस मी आईला बघ. विचार पण घरात भांडण नग. अगं मी कशाला भांडतोय तिच्याशी? किती पी झालं तरी आई आहे ती माझी, समजलं? काय संपा, भाकरी खाऊन झाली का? नाही चालले अजून. वहिनीने भाकरी केली या 4 घास जास्त थान. तुला रे कसं कळलं भाकरी हिनी केल्यात ते? मग दुसरं कोण करणार? तुझी म्हातारी काय कामाला हात लावायची नाही. नियरबा वाय जाब राखून बोल. माझ्या आईला वाकडं बोलायला खपून घेणार नाही म्या. हा अरे 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 तसं नव. राग आला तुला? राग आला असेल तर माफ कर रे बाबा. धनी यो माणूस काय धड दिसत नाही. बरा दिसत नाही म्हणजे? धड दिसत नाही म्हणजे वाईचा आगाव दिसतोय. आगाव दिसतोय म्हणजे? तुम्ही या माणसापासून दूरच राहा. नाही तू म्हणती ती बरोबर आहे, तसाच आहे तो. तुला सांगतो समद गाव त्याला नाव ठेवताय बघ. मग तुम्ही का त्या माणसाशी बोलचाल ठेवता? अगं एका गावात हायसा आपण. तो जर 2 शब्द बोलला ना तर आपण बी तेवढंच बोलायचं, फक्त जेवढ्याच तेवढं. नेरवा कुठल्या रंगाचा हाय ते ठाव हाय मला. गावाचा पैलवान जरी असला ना तरी गावातली एक बी पुरी बाई त्याला कोण द्यायना. आणि आता बसलाय बाईलागत हुंदडत अख्ख्या गावभर. तुला सांगतो एक दिवस चांगली जेलची हवा खाणार आहे बघ त्यो. तू बी जीवन घ्या आता. आणि चल आपल्याला वांगी तोड्या जायचंय. होय होय. देवा देवा देवा. रातच्याला कुणी बाहेरून दार बंद केलं होतं? म्या केलं होतं. का बंद केलंस? का म्हणजे तो का आतने आडला लावला मग? आणि नव्हती कुठे गेली होती? कुठे गेली होती म्हणजे माझ्याबरच होती. का? का म्हणजे अगं बायको आहे ती माझी. मग असं चोरून गेली होती म्हणजे? मग तिनं काय अख्ख्या गावात दवंडी पिटून यायला हवं होतं का? म्या कुठं तसं म्हणलं हाय. अगं तुला नवतीची सासू हाय का सवत हाय? तुझ्या जेबेला काय हाड हाय का नाही? माझ्या जेबेला हाड हाय का नाही ते राहू दे, पर तुला जर तुझं वागणं असं चालू ठेवलं तर आम्हाला या घरात राहता यायचं नाही. तो काय करणार? मी माझी बायको घेऊन कुठे बी जाईन. कुठं जाणार? कुठं बी जाऊ पण हिथं नाही राहणार, आता सांगतो. एक गोष्ट ध्यानात ठेव संपा, ही समधी जमीन माझ्या मालकीची हाय. हे आहे अगं मला नग तुझी जमीन, कुणाला तरी दत्त घे आणि कर त्याच्या नावानं. लईच अडण्यात शिरायला लागलाय संपा. मी आडव्यात शिराय नाही लागलो आई, तूच काय बी बोलायला लागलीस. होय की ठावा हाय मला. बायको आल्यापासून तुझं चलिन तरच बिघडलंय. बायको कुणी करून दिली? मॅच दिली. आणि मग कशाला करून दिली? बालिस्टरवणी बोलू नगस. आता तुम्ही दोघं बी वाईच गपरावा. आत्या तुम्ही मला स्पष्ट सांगा, मी या घरात राहावं का नाही?
राय ह्या म्हातारीचं डोसकं बिस्क फिरले का काय? डोक्यात काय चाललंय ती बी कळना मला ह्याच्या. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. औंदाच्या जत्रेतली एक बी कुस्ती सोडायची नाही बघ. नाही सोडणार. आणि औंदा या समध्या जाईनात नेरवा जगदळ्याचं नाव गाजलं पाहिजे. गाजणार गाजणार म्हणजे गाजणार. अजून मला हरवणारा पैदा झालेला नाही. नग नग असं बोलू नग. अरे असलं बोलणं म्हणजे गर्वाचं बोलणं. माणसानं कधी गर्व करू नये. अरे रावणानं गर्व केला पण त्याचा सत्यानाश झाला का नाही? सुबा मला पटत नाही. माणसानं गर्वात राहावं आणि गर्वात जगावं. तू म्हणत असशील तसं रावणाचा सत्यानाश झाला बी असेल, पण सर्वांचा गर्व करणाऱ्या लोकांचा सत्यानाश होतो असं काय बी नाही. खरं आहे गाड्या, तुझं बी खरं असेल. अरे असेल नाही असंच. अरे मी काय खोटं बोलतोय का? अरे मला डोसका हाय की नाही? अरे हाय की. सुबाजी, पिंपरीच्या गावकऱ्यांनी यावेळेस कुस्तीवर इनाम ठेवलाय म्हणतात. ठाव आहे का? ठाव आहे की. मोठ्या कुस्तीला 10 तोळ्याच्या सोन्याचं कडच इनाम आहे. 10 तोळ? 10 तोळ सोनं नव, 10 तोळ्याच्या सोन्याचं कड. यायला ही कुस्ती मारायचीच गाड्या मला. मारायची म्हणजे मारायचीच. यायला या गाड्याबरोबर कुस्ती खेळायची या. काय काय बोलतोयस तू? काय नाही, तुला नाही कळायचं. काय नाही, मला नाही कळायचं. कळणार नाही म्हणजे? अरे ह्या कानाने ऐकले आम्ही. ऐकले असा ना, मग कशाला विचारती या? नेरवा, ते असलं वांगाळ बोलणं बरं नाही. अरे कपाळावर कुकू आहे तिच्या. संपाच्या नावाचं काळे मणी घातलं तिन्ही गळ्यात. म्या काय करतो या कुकवाला आणि मण्याला? अरे कुस्ती खेळायचीच बोललायस तू. हे काय बरं आहे वय? अरे दुसऱ्याच्या लिकी बाळीला आई बन समजून वागवलं तर लोकात नाव होत या. ते दिन्यात चौगला बघ, तुझ्या शेणाचं आहे ना. पर त्यो दिसला की त्याच्या परीस वयानं मोठ्या बाया डोईवरचा पदर नीट करतात. अरे समज गाव त्याला दिनू दादा म्हणतात. मला सारं गाव का शिव्या देतोय का? तसं ना बरं, मला एवढंच सांगायचं या. काय? तुझं वागणं वाईट सरळ कर. करतो. आता तू माझं कान फुकून माझा गुरु नका होऊस. नेरवा, तो लई पाणी उपसायला लागला सा. मला काही बी सांगायचं नाही तुला. निघतो म्या. राम राम. नेवते, आता आईचं डोकं ठिकाण्यावर आलं बरं का? होय, मला बी तसंच वाटतं या. आणि आता ती वाकडं तिकडं बी बोलत नाही. आता त्याच बोलणं मी बी मनावर घेत नाही. मला समजलं त्यांच्या डोक्यात कोणता विचार चालतोय. कंचा ग? लग्न अगोदर तुमचे समजे काम तुम्ही त्यांच्याकडून करून घेत होता. खरं आहे. आणि आता आपलं लगीन झाल्यापासून तुमची सारी कामं मी करते. ते बी खरं आहे. अगं नेवते, पर तू माझी बायको आहे सा. होय, ते हाय. मग पण आपलं लग्न झाल्यापासून आईला असं वाटतंय की आपल्या घरातला भाव कमी झाला. बरोबर आहे. म्हणजे तिचा आपल्या घरातला भाव कमी झाला असं तिचा समज झालाय बघ. होय, तसंच झालंय. अगं पण आपण दोघं मिळून किती काळजी घेतो तिची, आणि आपलं काय चुकत बी नाही त्यात. होय, आपण लय जपतोय. जाऊन द्या, होईल समजा ठीक. बरं, आता तू घरला जा. आई एकटीच असेल, वाट बघत असेल. होय, मी निघते. काय नव्हती बाई, लई गडबडीत हायसा. वाईच आमच्याशी बोला की. वाट सोडा. नाही सोडणार. लय वेळा वाट सोडली, आज नाही सोडणार. काय करणार? आमच्या मनात आहे तेच आम्ही करणार. म्या वरडीन. वरड, अख्खा गाव गोळा कर.
मला काय सांगायचं मी सांगतो. आणि काय सांगणार? काय तुमचं आणि माझी भानगड आहे असं अख्ख्या गावाला सांगेल मी. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बोलण्यावर गाव विश्वास ठेवल? ठेवेल की. माझ्या बाजूची लई माणसं आहे गावात. बऱ्या बोल्यानं वाट सोडा, नाही तर जीवानं जाशील. नाही तर काय करणार? मारीन तुले. नव्हती ताई, तुम्ही जावा घरला. आज मी आहे की जिरावणारच काय नाही सोडणार. अरे तुला तुझा देव बी आता सोडवत नाही. नाही सोडत. अरे तुझी बहीण आहे ना ती, नाही सोडणार. माफी माग तिची. मर आता. पाटील, मला वाटतं नेरवानी फाशी घेतली नसावी, त्याचा खून झालेला असावा असा माझा प्राथमिक अंदाज आहे. चहा घ्या साहेब. घ्या चहा घ्या. पाटील घ्या. नाही, तुमचा अंदाज म्हणजे खराच असणार. पर नेरवाचा खून कोण करणार आणि कशापायी करणार? तुमचं म्हणणं पण रास्त आहे, पण नुसता खून झाला म्हणून चालत नाही. सर्व गोष्ट तपासाव्या लागतात. पर नेरवाचा वडील कुणाचं नाव घेत नाही तर मग कसं काय? हा फौजदार साहेब, माझं बी म्हणणं आहे नेरवाचा खूनच झालेला असावा. नेरवाला कुणीतरी मारलेला असावं. काय तरी पण घातपात झालेला आहे. कशावरून? अहो आता तुम्हीच तर अंदाज करताय ना, हो का? अरे ते आमच्या पोलिसांचं काम असतं. सर्व गोष्टी बारकाईने बघाव्या लागतात. अरे अर्धवट कामं केली तर नोकऱ्या जातील आमच्या. बर 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 म्हणजे नोकरी करता एवढा विचार करतायचा होय? मग तुमचं बरोबर आहे की. अहो नोकरी करायची म्हणजे मग ती इमानानेच करावी लागणार की. पर साहेब, त्या नेरव्या करता एवढा इमान नका खर्च करू. का? अहो तो माणूस नव्हता. मग कोण होता? अहो तो राक्षस होता, राक्षस. तुझं नाव काय? म्या दिना चौगुला. किती शिकलास? 4थीतनं शाळा सोडली मी. अहो घरी गुरं वाळायला कुणी नव्हतं, दिली शाळा सोडून. अरे शिकला असतास तर मोठा ज्ञानी झाले असतास. तो कसा काय? अरे नकळत तू चांगला विचार बोलून गेलास. माणूस देवही असतो आणि राक्षसही असतो. माणसातला देव जेव्हा जास्त काम करतो त्यावेळेस त्याला देव पण प्राप्त होतो, आणि माणसातला राक्षसीपणा ज्यावेळेस जास्त काम करतो त्यावेळेस तो राक्षस बनतो. नेरवातला राक्षस लटकला आहे, पण त्याच्या प्रेतामध्ये माणूस आहे. कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे, ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्या चालेचे. रंगड्या बोलीची, ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊन